हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. फ्रेंड्स, टुडे इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 17 मॅन मेड मटेरियल. मॅन मेड मटेरियल अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो, आणि इझी चॅप्टर आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता मॅन मेड म्हणजेच काय, तर मानवाने तयार केलेले, नाही का, त्याला आपण काय म्हणणार, मॅन मेड मटेरियल. मानवाने आपल्या फायद्यासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या चैनीसाठी अनेक असे पदार्थ ते तयार केलेत की तो ते वापरतो, आणि त्यालाच आपण मित्रांनो म्हणतो मॅन मेड मटेरियल्स. मटेरियल्स मॅन्युफॅक्चर्ड in the factories after research on the natural materials are called man-made materials. We use various types of material in our daily life. आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये मित्रांनो, आपल्या डेली लाईफमध्ये आपण असे अनेक मॅनमेड मटेरियल जे ते वापरतो. दोज मटेरियल आर मेड अप ऑफ व्हेरियस मटेरियल्स लाईक वूड, ग्लास, प्लॅस्टिक, थ्रेड, सॉईल, मेटल, रबर एक्सेट्रा. आता मित्रांनो, या वूडपासून, ग्लासपासून, प्लॅस्टिकपासून अनेक मटेरियल जे आपण तयार करत असतो, नाही का. आउट ऑफ दोज, वूड म्हणजे लाकूड, रॉक खडक आपल्याला सांगता येईल, मिनरल्स खनिजे, वॉटर म्हणजे पाणी, आर नॅचरल. हे सर्व काय आहेत, नॅचरल आहेत, नॅचरल मटेरियल आहेत. मग याचाच वापर करून ह्युमन परफॉर्म रिसर्च ऑन व्हेरियस नॅचरल मटेरियल्स इन लॅबोरेटरी. विथ द हेल्प ऑफ इट व्हेरियस मटेरियल्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन फॅक्टरीज अँड सच मटेरियल्स आर कॉल्ड मॅन-मेड मटेरियल्स. मग मित्रांनो, जे नॅचरल मटेरियल्स आहे, फॉर एक्झाम्पल आता सांगितलं वूड आहे, रॉक आहे, मिनरल्स आहेत, वॉटर, असे जे नेचरकडून आपल्याला मिळालेले आहेत, अशा वस्तूंचा वापर करून मग त्याच्यावरती रिसर्च केलं जातं लॅबोरेटरीमध्ये. नंतर मग मित्रांनो फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात, आणि त्याच म्हणजे काय असतात, तर त्या असतात मॅन-मेड मटेरियल. याचं उदाहरणच सांगायचं झालं मित्रांनो तर आपल्याला सांगते ग्लास, ज्यापासून आपण अतिशय शोभेच्या अशा वस्तू बनवतो, नाही का. आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काचेच्या वस्तू असतात. प्लॅस्टिक मित्रांनो, चेअर आहे, टेबल आहे, प्लॅस्टिकचे तो उपयोग किती सांगता येतील. इवन आता तुम्ही मोबाईल तुमच्या हातात आहे, मोबाईलचं बाहेरचं कवर जे आहे ते सुद्धा प्लॅस्टिकचं आहे. म्हणजे प्रत्येक वस्तू जी आहे आपल्या घरामध्ये जवळजवळ 60-70% वस्तू आता प्लॅस्टिकच्या आलेल्या आहेत, नाही का. मग हे सुद्धा काय, हे सुद्धा मॅन-मेड मटेरियल आहे. आर्टिफिशियल थ्रेड्स, थर्मोकोल एक्सेट्रा आर द अनदर एक्झाम्पल्स ऑफ मॅन-मेड मटेरियल्स. ओके, पुढे बघूया मित्रांनो. क्लासिफाय अँड मेक अ चार्ट ऑफ द मटेरियल्स यूज इन व्हेरियस आयटम्स इन हाऊस. मेक ॲडिशन टू चार्ट विथ रेफरन्स ऑफ व्हेरियस मटेरियल्स. आता मित्रांनो, हा टेबल जो आहे तो तुम्ही होमवर्क म्हणून सहजपणे भरू शकाल. आय होप तो तुम्हाला येईल. पुढे बघूया मित्रांनो, इम्पॉर्टंट मॅन-मेड मटेरियल विच इज प्लॅस्टिक. प्लॅस्टिकबद्दल आपण माहिती घेणार आहोत, जे मॅन-मेड मटेरियल सर्वत्र उपलब्ध आहे आणि जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, नाही का. अ मॅन-मेड मटेरियल शोईंग द प्रॉपर्टी ऑफ प्लॅस्टिसिटी. आता मित्रांनो, प्लॅस्टिसिटी हा शब्द तुम्ही आधीही ऐकला असेल. प्लॅस्टिसिटी, इलॅस्टिसिटी, नाही का. आता इलॅस्टिसिटी म्हणजे थोडक्यात सांगतो बघा, काही मटेरियल असं असतं की आपण त्याच्यावर फोर्स लावला तर त्याचा शेप चेंज होतो, नाही का. आणि फोर्स काढला तर काय होतं मित्रांनो, तर पुन्हा त्याचा पहिला शेप येतो. इट इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. मग हे प्लॅस्टिसिटी काय, तर काही मटेरियल असं असतं ज्याला आपण फोर्स लावला की त्याचा शेप चेंज होतो, परंतु त्याचं फोर्स काढल्यानंतर त्याचा शेप पुन्हा परत येत नाही. इट इज कॉल्ड प्लॅस्टिसिटी असं आपल्याला थोडक्यामध्ये म्हणता येईल. ओके, अ मॅन-मेड मटेरियल शोईंग द प्रॉपर्टी ऑफ प्लॅस्टिसिटी अँड मेड अप ऑर्गॅनिक पॉलिमर्स इज अ प्लॅस्टिक. आता मित्रांनो, प्लॅस्टिसिटी आणि ऑर्गॅनिक पॉलिमर्स म्हणजे थोडक्यात आपल्याला मराठीमध्ये म्हणता येईल ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय बहुवारिके, नाही का. त्यापासून बनवलेला पदार्थ म्हणजेच आपल्याला सांगता येईल मित्रांनो प्लॅस्टिक आहे. ओके, आता मित्रांनो, याचं जे स्ट्रक्चर आहे, नाही का, स्ट्रक्चर ऑफ ऑल प्लॅस्टिक इज नॉट सेम. प्रत्येक प्लॅस्टिकचं स्ट्रक्चर जे ते सेम नाही. ॲक्च्युली त्याचे दोन टाईप आहेत स्ट्रक्चरवरून पडणारे, नाही का. फर्स्ट वन इज अ लिनियर म्हणजे रेषीय, आणि सेकंड वन इज सर्क्युलर. सर्क्युलर म्हणजे काय, तर थोडक्यात गोलाकार, चक्राकार असं आपल्याला म्हणता येईल. हे लक्षात ठेवा. प्लॅस्टिकचे दोन प्रकार जे आहेत ते कशावरनं, तर ते त्याच्या स्ट्रक्चरवरनं. तर ते आहे, एक आहे लिनियर अँड सेकंड वन इज, दुसरं जे आहे ते आपल्याला सांगता येईल सर्क्युलर. ओके, हे त्याचे दोन स्ट्रक्चरवरून प्रकार झाले. परंतु आपल्याला प्रकार त्यांचे बघायचे आहेत
ते उष्णतेच्या होणाऱ्या परिणामावर आधारित. डिपेंडिंग अपॉन द इफेक्ट ऑफ हीट. याच्यावर जे दोन प्रकार पडतात ते अतिशय महत्त्वाचे आहेत. ते तुम्हाला 9वी 10वी 11वी पुढे सुद्धा ते अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ते खूप महत्त्वाचे आहेत. बघा, डिपेंडिंग अपॉन द इफेक्ट ऑफ हीट म्हणजे उष्णतेच्या होणाऱ्या परिणामावर आधारित असणारे जे प्लॅस्टिकचे दोन प्रकार आहेत ते आपण बघूया. तर आता पहिला जो प्रकार आहे मित्रांनो, तो पहिला प्रकार जो आहे तो आहे थर्मोप्लॅस्टिक ज्याला आपण म्हणूया थर्मोप्लॅस्टिक. ओके, द प्लॅस्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज पर अवर विश इज कॉल्ड थर्मोप्लॅस्टिक. म्हणजे मित्रांनो, आपल्याला हवा तसा आकार ज्याला देता येतो की नाही, मग असं जे प्लॅस्टिक आहे त्याला आपण म्हणणार थर्मोप्लॅस्टिक. लक्षात घ्या, उष्णता दिल्यावरती आपल्याला हवा तसा आकार त्याला देता येतो, त्या टाईपला आपण म्हणणार थर्मोप्लॅस्टिक. आता याची उदाहरणंसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत ते आपण बघूया. आता पहिलं एक्झाम्पल जे आहे मित्रांनो ते दिलेलं आहे इथे, तुम्हाला दाखवतोय. ओके, पॉलिथिन. आता पॉलिथिन म्हणजे काय, तर पॉलिथिन म्हणजे मित्रांनो, पॉलिथिन हा शब्द तर तुम्ही ऐकला आहे. पॉलिथिनच्या थैल्या, पॉलिथिनच्या पिशव्या हा शब्द नेहमी आपण ऐकतो. बाजारात गेलो तर सहज काही घ्यायचं असेल तर आपल्याला त्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये देऊन येतो की नाही, मग तेच हे थर्मोप्लॅस्टिक, त्याचाच तो भाग म्हणजे पॉलिथिन असं आपल्याला म्हणता येईल. सेकंड वन इज PVC. आता PVC मित्रांनो, PVC पाईप आपण ऐकलेत. मग हे जे PVC पाईप आहेत की नाही, ते ज्यापासून तयार होतात की नाही, ते हे प्लॅस्टिक असणार आहे. आता PVCचा जर आपण लॉंग फॉर्म बघितला तर तो आहे पॉलीविनॉइल क्लोराईड. पॉलीविनॉइल क्लोराईड असा याचा शॉर्ट फॉर्म PVC तो प्रचलित झाला आहे, त्यामुळे आपण त्याला PVC म्हणतो. पण त्याचा लॉंग फॉर्म जो विचारला तर तो आहे पॉलीविनॉइल क्लोराईड. आता यापासून काय तयार होतं, तर अर्थातच मित्रांनो, जे PVC पाईप आहेत, जे तुम्ही शेतामध्ये कधी गेला असाल तर जे प्लॅस्टिकचे पाईप असतात की नाही, ते पाईप जे आहेत ते मित्रांनो यापासून तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे आधी आपल्या घरामध्ये बघा इलेक्ट्रिक फिटिंग जी करायची, त्या वायर जे टाकायची, तो पाईप म्हणजे सुद्धा आपल्याला PVC आहे असं आपल्याला सांगता येईल. आर यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग द टॉईज, कॉम्स, प्लेट्स, बॉल्स एक्सेट्रा. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला सांगता येईल वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी आहेत, कॉम म्हणजे कंगवे आहेत नाही का, हे जे आहेत यापासून तयार झालेले आहे. हे झालं, पुन्हा एकदा सांगतोय, हे आहे थर्मोप्लॅस्टिक. अनदर प्लॅस्टिक इज सच दॅट वन्स अ स्पेसिफिक शेप इज गिवन विथ द हेल्प ऑफ मोल्ड, इट्स शेप कॅनॉट बी चेंज ऑन हिटिंग. इट इज कॉल्ड अ थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. मित्रांनो, दुसरा जो प्रकार आहे तो आहे थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. आता थर्मोसेटिंग प्लॅस्टिक आणि आपण जो पहिला सुरुवातीला पाहिला थर्मोप्लॅस्टिक, याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, तर लक्षात घ्या. प्लॅस्टिक हुज शेप कॅनॉट बी चेंज ऑन हिटिंग इज कॉल्ड थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. द प्लॅस्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज पर अवर विश इज कॉल्ड थर्मोप्लॅस्टिक. हाच मुख्यतः यांच्यामधला फरक जो आहे तो आपल्याला सांगता येईल. एकाला हवा तसा आकार देता येतो, परंतु एकाला उष्णता दिल्यानंतर एकदा जर मोल्ड झाला तर त्याचा आकार चेंज करता येत नाही, ते म्हणजे थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. आता मग याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. ते आहेत इलेक्ट्रिक स्विचेस, ज्यामुळे तुम्ही लाईट फॅन ऑन ऑफ करतात की नाही, ते जे स्विचेस तयार झालेत ते मित्रांनो थर्मोसेटिंग प्लॅस्टिकपासून तयार झालेत. कवरिंग्स ओव्हर द हँडल्स ऑफ कुकर्स. आता कुकरचा जो हँडल असतो मित्रांनो, काळ्या रंगाचा तुम्ही पाहिला असेल, तो सुद्धा बघा एक अतिशय टफ असं ते प्लॅस्टिक आहे. तो सुद्धा एकदा जर मोल्ड झाला तर त्याला हीट देऊन सुद्धा त्याचा शेप चेंज करता येत नाही. सो इट इज कॉल्ड थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. ही त्यांची उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. ओके मित्रांनो, आय होप तुम्हाला हे दोन्ही प्रकार जे आहेत जे उष्णतेच्या परिणामावर आधारित आहेत नाही का, डिपेंडिंग अपॉन द इफेक्ट ऑफ हीट आहेत. पहिलं म्हणजे थर्मोप्लॅस्टिक आणि सेकंड वन इज थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. त्याची उदाहरणं लक्षात ठेवा. त्यांच्यामधला फरक काय आहे तो पुन्हा एकदा सांगतोय बघा. थर्मोप्लॅस्टिक म्हणजे कोणतं प्लॅस्टिक, द प्लॅस्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज पर अवर विश. उष्णता दिल्यानं आपल्याला पाहिजे तसा आकार देता येतो. आणि थर्मोसेटिक प्लॅस्टिक म्हणजे काय, प्लॅस्टिक हुज शेप कॅनॉट बी चेंज ऑन हिटिंग इज कॉल्ड द थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. ओके, पुढे बघूया मित्रांनो. आता इथे काही हे उदाहरणं दिलीत बघा, चित्र दाखवलीत, फिगर्स दाखवलीत, त्याच्यानं तुमच्या लक्षात येईल थर्मोप्लॅस्टिक आपल्या सहज बघण्यात आलेले हे उदाहरण आहेत. आणि इकडे आहे थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. सेकंड वन इज ओके प्रॉपर्टीज ऑफ प्लॅस्टिक. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फ्रेंड्स. अतिशय महत्त्वाच्या या प्रॉपर्टीज आहेत आणि त्या तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहेत, कारण की ते एक्झाममध्ये जे ते विचारले जातात. ओके, काय बघूया. फर्स्ट वन इज प्लॅस्टिक डज नॉट करोड. म्हणजे मित्रांनो प्लॅस्टिक जे आहे हे गंजत नाही.
ज्याप्रमाणे लोखंडाच्या वस्तू मित्रांनो काही 2-4 महिने तुम्ही ठेवल्या तर त्या खराब होतात, त्यांना पॉलिश करावी लागते नाही का, किंवा पॉलिश करण्यापेक्षा कलर जो आहे तो द्यावा लागतो जेणेकरून ते करोड होऊ नये, गंजू नये त्यामुळे. परंतु प्लॅस्टिक जे आहे, प्लॅस्टिक डज नॉट करोड असं आपल्याला म्हणते, म्हणजे थोडक्यात ते गंजत नाही. ओके, इट डज नॉट डिकम्पोज. आता मित्रांनो हा डिकम्पोजही होत नाही. एखादा पेन तुमच्याकडे प्लॅस्टिकचा असेल, त्याला समजा मित्रांनो तुम्ही ठेवून द्या आणि 10 वर्षानंतर समजा बघण्याचा प्रयत्न केला तरी त्यामध्ये काही प्रकारचा चेंज आलेला असणार आहे. कारण काय, इट डज नॉट डिकम्पोज, तो डिकम्पोज होत नाही. त्याचं मराठीमध्ये आपल्याला सांगायचं म्हटलं तर त्याचं विघटन जे आहे ते होत नाही, नाही का. एखादी वस्तू मित्रांनो आपण कुठे कचऱ्यामध्ये टाकली तर ती काय 5-10 वर्षानंतर बघितली जमिनीत पुरली तर ती मित्रांनो डिकम्पोज झालेली असते का, नष्ट झालेली असते, किंवा काही अवशेष फक्त शिल्लक असतात. परंतु प्लॅस्टिक 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 1000 वर्षानंतर तुम्ही काढा मित्रांनो. समजा एक प्लॅस्टिकचा, प्युअर प्लॅस्टिकचा पेन तुम्ही 50 वर्षानंतर जरी काढला तरी तो जसाचा तसा असेल. कारण काय, त्याच्यामधली ही महत्त्वाची प्रॉपर्टी, इट डज नॉट डिकम्पोज. ओके, इट इज नॉट इझिली अफेक्टेड बाय ह्युमिडिटी, हीट, रेन. आता याच्यावरती मित्रांनो कोणत्याही प्रकारचा परिणामसुद्धा होत नाही. ह्युमिडिटी म्हणजे काय, आर्द्रतेचा परिणाम होत नाही. हीट म्हणजे काय, उष्णतेचा परिणाम होत नाही. रेन म्हणजे काय, पावसाचाही परिणाम होत नाही. म्हणजेच मित्रांनो आपल्याला सांगता येईल या ज्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम या प्लॅस्टिकवर होत नाही. ओके, अँड सेकंड वन इज इट इज बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे मित्रांनो जे इलेक्ट्रिक ॲप्लियन्स आहेत त्यामध्ये याचा यूज केला जातो नाही का. वायरचं वरचं जे कव्हर आहे मित्रांनो ते कशाचं असतं, प्लॅस्टिकपासून तयार केलेलं असतं नाही का. कारण काय, इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, सो वी कॅन यूज दिस. बीइंग लाईट इन अ वेट इट इझी टू कॅरी. आणि अतिशय हलकं असल्यामुळे मित्रांनो आपल्याला कॅरी करणं सोपं जातं. प्लॅस्टिकचं उदाहरण घ्या ना, खुर्चीचं उदाहरण घ्या नाही का. लाकडी खुर्ची असेल किंवा लोखंडाची खुर्ची असेल तर ती मित्रांनो आपल्याला कॅरी करण्यासाठी किंवा ती जड असते नाही का. परंतु प्लॅस्टिकपासून तयार झालेली खुर्ची वापरायलाही हलकी असते आणि स्वस्तही असते. त्यामुळे ती आपण सहजपणे इथून तिथे घेऊन जाऊ शकतो, म्हणजे ती आपल्याला कॅरी करणं सोपं जातं. आता मित्रांनो हे 6-7 जे प्रॉपर्टीज आहेत त्यापैकी 4-5 प्रॉपर्टीचे अतिशय सोपे आहेत, तर तुम्ही सहजपणे लिहू शकाल. आय होप ते तुम्हाला कळाले असतील. आता पुढचा जो टॉपिक आहे तो काय, तो अतिशय इम्पॉर्टन्स आहे, टाईप्स अँड युजेस ऑफ द प्लॅस्टिक. आता टाईप आपण बघितलेत, 2 टाईप आपण बघितले. कशावर बघितले ते, डिपेंडिंग अपॉन द इफेक्ट ऑफ हीट नाही का. त्याच्यावरच जे 2 प्लॅस्टिकचे प्रकार पडले आहेत, थर्मोप्लॅस्टिक आणि थर्मोसेटिंग. मग त्याचे युजेस आपल्याला बघायचे ते आपण बघूया आणि आजचं लेक्चर थांबूया. ओके, पुढे बघूया. फर्स्ट, थर्मोप्लॅस्टिक. आता थर्मोप्लॅस्टिकमध्ये मित्रांनो पहिलं जे आपल्याला दिलं आहे ते म्हणजे PVC प्लॅस्टिक, जे की आहे थर्मोप्लॅस्टिक. आता यापासून काय तयार होतात, तर मित्रांनो यापासून तयार होतात बॉटल्स. पाण्याच्या ज्या बॉटल्स आहेत किंवा आता मित्रांनो औषधीच्या ज्या बॉटल्स आहेत त्यासुद्धा या PVC पासून तयार होतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये तुम्ही वापरणार रेनकोट असतील किंवा पाईप्स असतील, हँडबॅग्स नाही का, शूज, इलेक्ट्रिक केबल इन्सुलेशन, फर्निचर, रोप्स, टॉईज, ह्या सर्व वस्तू ज्या आहेत मित्रांनो या आपल्याला PVC पासून म्हणजेच पॉलिव्हिनाइल क्लोराईडपासून तयार केल्या जातात. सेकंड जे आहे ते मित्रांनो आपण बघूया, ते आहे पॉलिस्टायरीन. आता या पॉलिस्टायरीनपासून नेमकं काय तयार होतं, तर थर्मो इन्सुलेटिंग पार्ट्स ऑफ द इलेक्ट्रिक अप्लायन्सेस लाईक रेफ्रिजरेटर्स. जे आपले इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहेत त्याचे जे भाग आहेत नाही का, त्याला आपण असं म्हणूया थर्मो इन्सुलेटिंग पार्ट्स, म्हणजेच आपल्याला म्हणता येईल उष्णता रोधक पार्ट. उदाहरण द्यायचं म्हटलं मित्रांनो, रेफ्रिजरेटरचा जो बाहेरचा भाग आहे, बाहेरचा भाग जर आपण बघितला तो प्लॅस्टिक कोटेड असतो की नाही, मग तोच म्हणजे काय थोडक्यात आपल्याला सांगता येईल पॉलिस्टायरीन. त्यालाच आपण पॉलिस्टायरीन असे म्हणू शकतो नाही का. गिअर्स ऑफ मशीन्स, टॉईज, प्रोटेक्टिंग कवरिंग लाईक्स कवर ऑफ CD अँड DVDs. आपल्याकडे CD किंवा DVDसाठी जे कवर बनलं असतं, CD एखादी ठेवायची असेल त्यासाठी एक कवर येतं मित्रांनो, ते कशापासून तयार झालं असतं, तर ते असतं पॉलिस्टायरीन. अर्थात हे सुद्धा काय थर्मोप्लॅस्टिक आहे. ओके, पुढचा प्रकार आहे मित्रांनो, पुढचा टाईप आहे आपल्याला सांगता येईल पॉलिइथिलीन. आता पॉलिइथिलीनला सुद्धा आपण पॉलिथिन असंही म्हणतो, सहजपणे पॉलिथिन असंही म्हणतो. त्याचं नाव आहे पॉलिइथिलीन. आता पॉलिथिलीन म्हणजे काय, तर आपण पॉलिथिनच्या पिशव्या हा शब्द तर सर्रास वापरतो नाही का. मग इथे सुद्धा मिल्क बॅग, ज्या दुधाच्या बॅग्स येतात आपल्याकडे सकाळी, त्यापासून ज्या तयार झाल्या आहेत त्या या पॉलिइथिलीनपासून तयार झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे पॅकिंग्स बॅग म्हणजे आपल्याला दुधातच काय तेलाच्या सुद्धा पिशव्या मिळतात नाही का प्लॅस्टिकच्या, त्यासुद्धा मित्रांनो कशापासून मिळतात, तर कशापासून तयार होतात, तर ते आपल्याला सांगता येईल पॉलिइथिलीनपासून तयार होतात. फ्लेक्सिबल गार्डन पाईप्स,
आता शेतामध्ये असणारे पाईप जे आहेत मित्रांनो ते कसे असतात, तर ते पूर्णपणे असे कडक असतात आणि एकदा ते असे वाकत नाही, परंतु फ्लेक्सिबल गार्डन पाईप जे सहज गुंडाळ करून ठेवू शकतो नाही का, ज्याला आपल्याला सहजपणे वळवता येतात, तर ते पाईप जे आहेत मित्रांनो हे पॉलिइथिलीनपासून तयार झालेले आहेत. ओके, पुढचा जो टाईप आहे मित्रांनो तो आपण बघूया. पुढचा आहे पॉलिप्रोपिलीन नाही का. मग यामध्ये पार्ट्स ऑफ लाऊडस्पीकर्स, व्हीकल्स नाही का, रोप्स, त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल मॅटर्स, लॅबोरेटरी अप्लायन्सेस एक्सेट्रा, म्हणजेच लाऊडस्पीकरचे जे पार्ट आहेत, व्हीकलचे जे पार्ट्स आहेत, रोप्स आहेत, चटया ज्या आहेत नाही का, किंवा मग प्रयोगशाळेमध्ये वापरली जाणारी उपकरणं जी आहेत ती जी आहेत ही तयार होतात पॉलिप्रोपिलीनपासून. आता मित्रांनो हे सर्व जे झाले हे कोणत्या प्रकार होतं, तर हा होता थर्मोप्लॅस्टिक. लक्षात घ्या, थर्मोप्लॅस्टिक म्हणजे असं प्लॅस्टिक की ज्याचा आपल्याला हवा तसा आकार जो आहे तो देता येतो. द प्लॅस्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज पर विश, ते म्हणजे थर्मोप्लॅस्टिक. त्याचे हे थोडक्यात आपल्या टाईप आणि युजेस आपल्याला सांगता येतील. पुढचा जो भाग आहे तो आपण बघूया. पुढचा आहे मित्रांनो थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. पहिले आहे त्यामध्ये जर बघितलं तर पहिलं दिलेलं आहे आपल्याला बॅकेलाईट. आता बॅकेलाईट नेमकं या बॅकेलाईटचं यूज काय, तर कॅबिनेट्स ऑफ रेडिओ टी व्ही. सुरुवातीचे मोठे टी व्ही होते बघा मित्रांनो, आता LED LCD झालेत, छोटे झालेत नाही का, एक फ्लॅट झालेत थोडक्यात. पण सुरुवातीचे जे मोठे टी व्ही होते किंवा रेडिओ होते नाही का, याचे कॅबिनेट म्हणजे बाहेरून जे कवर लावलं असतं त्याला आपण कॅबिनेट म्हणतो नाही का, ते कॅबिनेट या बॅकेलाईटापासून तयार झालं होतं. त्याचप्रमाणे मित्रांनो इलेक्ट्रिक स्विचेस, टॉईज, कवरिंग ऑफ ओवर हँडल्स ऑफ कुकर्स नाही का, कुकरचं जे हँडल आहे ते जे प्लॅस्टिक आहे ते म्हणजे बॅकेलाईट, थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. पुढचं आहे मेलेमाइन. मग हे काय असणार आहे, तर डोमेस्टिक युजफुल आयटम्स लाईक कप, सॉसर्स, प्लेट, ट्रे नाही का. आता तुम्हाला कप बशा माहिती आहेत किंवा कप बशा ज्यावर ठेवतात नाही का, ते ट्रे आपण म्हणूया, त्या प्लेट्स त्या म्हणूया, ते सुद्धा या मेलेमाइनपासून तयार होतात. त्याचप्रमाणे मित्रांनो पार्ट्स ऑफ एअरप्लेन इंजिन्स म्हणजे विमानाचे जे पार्ट आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यापासून तयार झालेले दिसतात. इलेक्ट्रिक अँड साऊंड इन्सुलेटिंग कवरिंग एक्सेट्रा हे मेलेमाइनपासून तयार होतं. पुढे बघूया थर्ड पॉलियुरेथेन. मग हे सफरिंग बोर्ड आहेत किंवा स्मॉल बोट्स आहेत, फर्निचर, सीट्स इन अ व्हीकलमध्ये असणाऱ्या प्लॅस्टिकच्या सीट जे आहेत त्या या पॉलियुरेथेनपासून तयार होतात. ओके, लास्ट बट नॉट लिस्ट पॉलिइस्टर. आता पॉलिइस्टर काय मित्रांनो, फायबर ग्लास तयार करण्यासाठी, टोनर ऑफ लेझर प्रिंटर्स, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज यामध्ये ते उपयोगी होतं. आता फायबर ग्लास म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो तंतुकाच बनवण्यासाठी, लेझर प्रिंटरचा टोनर बनवण्यासाठी, त्याचप्रमाणे टेक्स्टाईल्स म्हणजे काय कापडाची इंडस्ट्री, कापड उद्योग, त्यामध्ये हे पॉलिइस्टर जे ते मित्रांनो अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, त्याचा उपयोग तिथे होतो. अशा पद्धतीने मित्रांनो थर्मोप्लॅस्टिक आणि थर्मोसेटिंगचे उपयोग, युजेस जे आहेत ते तुम्हाला कळाले असतील. मित्रांनो व्हिडिओ जास्त लांबेल त्यामुळे आपण इथे थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक घेऊया. धन्यवाद, गुड बाय.